जालन्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कार शिकणाऱ्या मुलीला कारच्या काचा फोडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। जालना शहरातील मंठा चौफुली भागातली ही घटना आहे। मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न असल्याचा सुद्धा आरोप केला जातोय। प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गौरव, कधी नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे? या संदर्भात गुन्हा दाखल झालाय का? दाखल झाला असेल तर पोलिसांकडून आता सध्या काय कारवाई केली जाते? विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर सदरची घटना जी आहे ही काल रात्रीच्या सुमारास घडलेली आहे आणि मुलगी कार चालवत असताना तिला काही अज्ञात दोन तरुणांनी येऊन तिची कार जी आहे ती हातोडीने फोडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मुलीला मारहाण देखील झालेली आणि मुलीला अपहरण करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील या मुलीने केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर ही घटना जी आहे ही संपूर्ण घटना रात्रीच्या सुमारास घडलेली आहे आणि शहरातील मंठा चौफुली भागात ही घटना घडली असून मुलीला ज्यावेळी जो संशयित होता तो पळून नेत होता किंवा मग अपहरण करण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी या मुलाला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर मुलीला सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे आणि अद्यापपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल तर नाहीये, मात्र तालुका जालना पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। बरं, धन्यवाद गौरव दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।